रामकृष्ण हरी. महाभारतातील महापराक्रमी, दानशूर आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत असणार असं एक व्यक्तिमत्व म्हणजे महारथी कर्ण. या कर्णाच्या दानशूरपणाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील, परंतु या कर्णाचा जन्म कसा झाला याची एक सुंदर आणि सुरस अशी कथा आहे. राजकन्या कुंती आपल्या राजवाड्यावर दुर्वास ऋषी आल्या असताना तिने या दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा केली आणि या सेवेला प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी तिला जाता जाता एक विविध देवतांचे मंत्र दिले आणि त्याचा जप करायला सांगितला. आणि त्यांनी असं सांगितलं की तू ज्या देवतेचा मंत्र म्हणशील ती देवता तुझ्या साक्षात समोर प्रकट होईल आणि तुला आशीर्वाद देऊन जाईल, तुझी इच्छा मनातील पूर्ण करेल. दुर्वास ऋषी निघून गेले आणि राजकन्या कुंतीला राहवलं नाही की खरोखर हा जो आशीर्वाद दिलाय दुर्वास ऋषींनी त्याचं फलित होतंय की नाही, किंवा प्रचिती घ्यावी. म्हणून तिनं एका सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप केला. साक्षात सूर्यनारायण समोर प्रकट झाले. त्यांनी विचारलं, हे कुंती, मी तुला प्रसन्न झालोय, माग, तुला काय मागायचं असेल ते. त्याला तिने सांगितलं की महाराज, मी मागण्यासाठी हे काय मंत्र म्हटला नाही, तर प्रचिती येते की नाही पाहण्यासाठी मी हा मंत्र म्हटलेला आहे. तरी सुद्धा सूर्यदेव म्हणले की माझं येणं व्यर्थ ठरणार नाही. मी तुला आशीर्वाद देतो की माझ्यासारखं तेजपुंज असणारं एक बाळ तुझ्या पोटी जन्माला येईल. सूर्यदेव अंतर्धान पावले आणि खरोखरच त्यांच्या त्या मंत्राच्या प्रभावामुळं तिला एक बाळ जन्माला आलं. हे बाळ इतकं सुरेख होतं की सूर्याचं तेजच दुसरं होतं आणि त्याच्या कानामध्ये जन्मदाच त्याला कवच कुंडल होती. एका दृष्टीनं या कुंतीला आनंद झाला, परंतु दुसऱ्या दृष्टीनं तिला असं वाईट वाटलं की लग्नापूर्वी झालेलं बाळ लोकनिंदेला कारणीभूत ठरू शकतं आणि आपल्याला सामोरं जावं लागेल लोकनिंदेला. म्हणून तिनं मोह आवरला आणि ते बाळ एका टोपलीमध्ये घातलं आणि त्याला नदीच्या स्वाधीन केलं आणि नदीला सांगितलं की मी हे सोडून देत नाही, तर मी तुझ्या हवाली करते, याचं रक्षण कर. ती टोपली वाहत वाहत खालच्या दिशेला आली आणि तिथे एक अधिरथ नावाचा सारथी नदीवर आलेला असताना त्याला ती टोपली आढळली. त्यानं टोपली बाहेर काढली तर त्याच्यामध्ये एक सुरेख बाळ त्याला दिसलं. त्याला मोठा आनंद झाला, कारण त्याच्या पोटी अजूनही पुत्र संतान नव्हती. मग तो मोठ्या आनंदानं ते बाळाला घेऊन घरी आला. त्याची बायको राधा, त्याने सांगितलं की भगवंताने आपल्याला हा प्रसाद दिलेला आहे, तर आपण याचा लहानाचा मोठा करू. त्याच्या कानातील कवच कुंडल पाहिली आणि त्यानं राधेनं नाव ठेवलं कर्ण म्हणून. आणि कुठं कुठं या सांभाळलेल्या आई वडिलांच्या ह्याच्यामुळं तिचं नाव राधा होतं आणि त्याच्या राधेय म्हणून कधी कुठं कुठं कर्णाला संबोधलेलं आढळतं. कर्ण लहानाचा मोठा होऊ लागला, परंतु त्याची इच्छा एकच होती की धनुर्विद्येमध्ये पारंगत व्हायचं, विविध शस्त्रास्त्र आपण शिकली पाहिजेत. तो एकदा आपल्या वडिलांना घेऊन द्रोणाचार्य राजपुत्रांना शिक्षण देत होते कुरुवंशातील, तिथं गेला. त्यांनी विचारलं की मला सुद्धा ही विद्या शिकायची आहे, परंतु द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी फक्त राजपुत्रांना शिकवतो. त्यांनी नकार दिल्याबरोबर तो परत माघारी फिरला, परंतु त्याच्या मनातील इच्छा त्याला गप बसू देत नव्हती. त्याच वेळेला परशुराम ऋषी यांनी ब्राह्मणांसाठी विद्यादानाचं आव्हान केलं होतं आणि ते ब्राह्मणांना फक्त हे विद्यादान, धनसंपत्ती, विद्या सर्व दान करत होते. कर्णाच्या कानावर ही गोष्ट आली आणि कर्णानं ब्राह्मणाचा वेश केला आणि तो परशुराम ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि त्यांना सांगितलं की मी ब्राह्मण आहे आणि मला ही विद्या शिकायची आहे. परशुरामांनी सांगितलं की मी आधीच धनसंपदा सर्व ब्राह्मणांना वाटून टाकले आहे, माझ्याकडे आता शस्त्रास्त्र विद्या शिल्लक आहे, तर मी तुला शिकवतो, काही हरकत नाही. भगवान परशुराम ऋषींनी कर्णाला
आपल्या आश्रमावर ठेवून घेतलं आणि त्याला विविध विद्येमध्ये पारंगत केला. ब्रह्मास्त्र विद्यासारख्या विद्या त्यांनी त्याला शिकवल्या आणि कर्ण सर्वात आवडता शिष्य झाला भगवान परशुराम ऋषींचा. विद्यार्जन झाल्यानंतर, काळ संपल्यानंतर, ज्या वेळेला भगवान परशुराम ऋषींनी सांगितलं की मी तुला आता विद्यादान वगैरे केलेलं आहे, तर मी आता तुला निरोप द्यायला येतो. नदीच्या पलीकडे त्याला सोडायचं असतं. चालत चालत ही दोघंही गुरु शिष्य चालत चालत असताना उन्हाचा प्रहर झाला होता, कडक ऊन पडलं होतं आणि त्यांना विश्रांती घ्यावी वाटली. म्हणून भगवान परशुराम एका झाडाखाली थांबले आणि त्यांनी सांगितलं, कर्णा, मी आता एक थोडीशी विश्रांती घेतो. आपल्या गुरुचं डोकं मांडीवर ठेवून कर्ण बसला होता आणि गुरूंना निद्रा लागली. थोडा वेळ गेला असेल, तोच एक भुंगा आला आणि कर्णाच्या मांडीला डसू लागला. तरी पण मांडी हलवावी तर आपल्या गुरूंची निद्राभंग पावेल म्हणून त्यानं मांडी न हलवण्याचं ठरवलं. तो सहन करत राहिला, परंतु भुंगा गप न राहता भुंग्यानं त्यांची मांडी पोखरली, आरपार छिद्र पाडलं आणि त्या येतं मांडीतून निघणार रक्त गुरुदेवांच्या अंगाखाली आल्याबरोबर गरम असं काय जाणवतंय म्हणून ते त्या दिशेने उठले आणि त्यांनी पाहिलं तर रक्ताचा पाट वाहत होता. तेव्हा त्यांनी विचारलं, कर्णा, हे काय केलंस तू? त्याने सांगितले की तुमची निद्रा भंग पावेल म्हणून मी मांडीची हालचाल केली नाही. एका दृष्टीनं त्याला आपल्या शिष्याचा अभिमान वाटला, परंतु थोड्याच वेळानंतर त्या अभिमानाचं रूपांतर रागात झालं आणि त्यांनी ओळखलं की ब्राह्मणाकडे एवढी सहनशीलता असू शकत नाही, हा कर्ण नक्कीच क्षत्रिय असू शकतो. म्हणून त्यांनी रागारागाने विचारलं, कर्णा, तू कोण आहेस सांग. त्यावेळेला कर्णानं सांगितलं की हे गुरुवर्य, मला ही शिक्षा घ्यायची होती, मला शिकायची होती. मी खोटं बोललो आपल्याशी, कारण मी सारथी पुत्र आहे, मी ब्राह्मण नाही. त्यावेळेला रागानं या भगवान परशुराम ऋषींनी, तू कपटानं ही विद्या माझ्याकडून ग्रहण केलीस, कपट बुद्धीनं खोटं बोलून माझ्याकडून ही विद्या ग्रहण केलीस, परंतु मी तुला एक शाप देतो की ज्या वेळेला तुला खरोखर गरज भासेल, ऐन युद्धाच्या वेळेला ज्यावेळेला तुला गरज भासेल ब्रह्मास्त्रासारख्या विद्येची, त्यावेळेला तुला त्या विद्येचं विस्मरण होईल. मी शिकवलेल्या सर्व विद्या तुला विस्मरण होतील, तुला ते आठवणारच नाही. भगवान परशुराम ऋषी ताळदिशी ताळ पावले टाकत निघून गेले. कर्ण उदास झाला. काही दिवस तो असंच भटकंती करत होता आणि एके रात्री जंगलामध्येच त्याला एका श्वापदासारखा आवाज आला. आपल्या रक्षणासाठी त्याने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडला, परंतु तात्काळ जिथं बाण ज्या दिशेने गेला त्या दिशेने एका गायीना हंबरडा पडला. कर्ण पळ सुटला. त्यानं पाहिलं तर समोर एक विदारक दृश्य त्याच्या समोर पाहायला मिळालं. त्याला एका गायीच्या कंठामध्ये त्यानं जो सोडलेला बाण होता तो कंठामध्ये रुतला होता आणि तो खोडाशी अडकला होता. गाय तडपडत होती आणि तो समोर आला आणि अरे 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 काय झालं म्हटला. करायला जातो एक आणि होतोय दुसरंच. तिथे एक ब्राह्मण आला. तो त्या गायीचा मालक होता. त्याने सांगितलं की विनाकारण तू माझ्या गायीला मारलंस, तुला शाप देतो की जशी ही गायी खोडाला अडकली तुझ्या बाणामुळं, तसंच तुझं सुद्धा ऐन युद्धामध्ये तुझ्या रथाचं चाक धरणीमध्ये अडकेल आणि त्यानंतर तुझा मृत्यू होईल. कर्णाला मोठं वाईट वाटलं. गायी तडफडून मेली, मरण पावली आणि कर्ण हा उदास 2 शाप अंगी घेऊन, हा शाप बरोबर घेऊन हा कर्ण आपल्या घरी आला. परंतु हार न मानता त्याने जेवढ्या विद्या शिकवल्या होत्या तेवढ्या त्याला ग्रहण केले तर होत्याच, परंतु पुढचं पुढे बघू, परंतु तू आपला आता झुंज दिलीच पाहिजे. त्याच वेळेला नेमकं द्रौपदीचं स्वयंवरात मांडलं होतं. त्या स्वयंवरामध्ये द्रौपदीला जिंकायची म्हणून हा कर्ण गेला, धनुष्याला बाण चढवला, परंतु द्रौपदीनं सांगितलं की मी सारथी पुत्राशी लग्न करणार नाही. उदास हताश झालेला कर्ण माघारी फिरला. जिथं तो जायचा तिथं फक्त त्याला एक हिणवलं जायचं की हा सारथी पुत्र आहे, त्याला त्याचं विद्या सादरच केली जाऊ शकत नव्हती किंवा त्याला जी एक अवहेलना होत होती. आणि त्याच वेळेला
दुर्योधनाने त्याला हात दिला. दुर्योधनाने त्याचं शौर्य पराक्रम पाहिला आणि त्याला अंग देशाचा राजा केला. म्हणजे तू सारथीपुत्र नाहीस तर आता तू राजपुत्र आहेस, राजा आहेस. त्याच वेळेला त्यानं एक वचन दिलं दुर्योधनाला की मी जीवात जीव असेपर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी या कौरवांकडे आले, परंतु शिष्टाई सफल झाली नाही. जाता जाता कर्णाला त्यांनी बोलवलं, आपल्या रथामध्ये घेतलं आणि त्याला सांगितलं की तू कुंतीचा थोरला पुत्र आहेस, तू पांडव आहेस, ज्येष्ठ पांडव आहेस, तर अजूनही वेळ गेली नाही, अजून युद्ध सुरू झालेलं नाही, तर तू आपल्या भावांबरोबर ह्या युद्धामध्ये राहा. परंतु कर्णाने सांगितलं की मला राहता येणार नाही महाराज. हे केशवा, मी तुझ्या अधीन आहे, परंतु मला हे करता येणार नाही, कारण मी दुर्योधनाला तसं वचन दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण माघारी गेले. कुंतीला दुसऱ्या दिवशी पाठवली. कुंतीला सुद्धा त्यांनी सांगितलं की इतके दिवस माझी आठवण तुला का झाली नाही. तिने सांगितलं की माझा नाईलाज होता, तरीही त्याने सांगितलं की मी दुर्योधनाची बाजू सोडणार नाही, पण एक वचन देतो, मी फक्त अर्जुनाला, माझं युद्ध अर्जुनाशी आहे, बाकी जे 4 भावंड आहेत त्यांना मी इजा करणार नाही. त्याने एकच वचन दिलं आईला की युद्धामध्ये मी जरी मरण पावलो तरी तुला 5 पांडव राहतील, आणि अर्जुन जरी मरण पावला तरी माझ्या सहित 5 पांडवच तुला राहतील. वचन घेऊन कुंती माघारी फिरली आणि खऱ्या अर्थानं युद्धाला सुरुवात झाली. त्याच वेळेला इंद्रदेवाला, अर्जुनाचा पिता आहे इंद्रदेव, त्याला असं जाणवलं की हा कर्ण आपल्या अर्जुनाला ऐकू शकत नाही. धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे, सर्व विद्येमध्ये पारंगत असणारा, आणि ह्याच्याकडे कवच कुंडल आहेत की जी संरक्षण त्याचं करतात, तो मृत्युमुखी पळू शकत नाही. म्हणून एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. कर्ण दररोज स्नान झाल्यानंतर तो दान देण्यासाठी आपल्या राजवाड्यावर बसायचा. दान मागणाऱ्यांची रांग लागलेली असायची मोठी. त्या रांगेमध्ये हा इंद्रदेव ब्राह्मणाचं रूप घेऊन आला आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्याने सांगितलं की महाराज, मला आपल्या कानातील कर्णकुंडल द्या, कवच कुंडल द्या. कर्ण हसला आणि त्यानं आपल्या कानातील कवच कुंडल काढून त्याला बहाल केली. त्याला मूळ रूपामध्ये इंद्र आले आणि इंद्रदेवांनी त्याला सांगितलं की मी इंद्रदेव आहे. कर्णाने सांगितलं की मी ओळखलं होतं महाराज, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला आता एक वासवी शक्ती देतो की जी वासवी शक्ती एवढी महान आहे की ज्याच्यावर त्याचा प्रयोग करशील त्यावर नक्कीच मृत्युमुखी पडणार, परंतु ही एकदाच वापरता येऊ शकते तुला. इंद्रदेवांनी वासवी शक्ती कर्णाला दिली आणि ते अंतर्धान पावले. कर्णाला वासवी शक्ती मिळाली होती आणि कवच कुंडल तर गेलीच होती. 2 शाप बरोबर असणारी कवच कुंडल सुद्धा त्यांना देऊन टाकली आणि युद्धाला सुरुवात झाली. प्रथमतः पितामह भीष्म, नंतर द्रोणाचार्य सेनापती होते, आणि त्याच काळात भीमाचा मुलगा घटोत्कच त्यानं मोठा संहार केला, कौरव सेना संपवत आणली. तो रणांगणामध्ये एवढं कौशल्य करत होता की युद्ध कौशल्य, की त्याच्या पुढे कोण उभंच राहू शकत नव्हतं. हातात झालेला दुर्योधन कर्णाजवळ आला आणि त्याने सांगितलं की हे कर्णा, या घटोत्कचाला आटपला पाहिजे, नाहीतर आपण राहू शकत नाही. काय करावं बरं? तर कर्णाने सांगितलं की माझ्याजवळ वासवी शक्ती आहे, ती मी अर्जुनासाठी ठेवलेली आहे, पण मी ती वापरू शकत नाही. परंतु दुर्योधनाने सांगितलं की आज वाचलो तर उद्याचा दिवस पाहू आपण, पण आज संपली, सगळी सेनाच संपली आपली, तर आपल्याला काहीच करता येऊ शकत नाही. नाही इलाजानं कर्णानं त्या वासवी शक्तीचा उपयोग घटोत्कचावर केला. घटोत्कच मरण पावला. संहार तर थांबला, परंतु सर्वच हा कर्ण देत गेला. वासवी शक्ती होती, आता काहीच कर्णाजवळ राहिलेलं नाही, आणि द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर सेनापती पद कर्णाकडे आलं. कर्णानं सुद्धा मोठ्या कौशल्यानं युद्ध करू लागला. पांडव सेना बरीच संपवत आणली कर्णानं, परंतु शापामुळं, त्या ब्राह्मणाच्या शापामुळं एक वेळ अशी आली की समोर अर्जुन होता आणि कर्ण युद्ध करत होता.
त्यावेळेला त्याच्या रथाचं चाक धरणीमध्ये अडकलं. कर्णानं तत्काळ रथामधून उडी मारली आणि तो चाक काढू लागला. त्याच वेळेला अर्जुनानं धनुष्यावर बाण चढवला. त्यावेळेला अर्जुनाला त्याने सांगितलं, हे अर्जुना, ही युद्धनीती नाही, हा धर्म नाही, मला रथावर येऊन दे आणि मग माझ्याशी युद्ध खेळ. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कर्णा, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेला लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेला अभिमन्यूला सर्वांनी मारलं त्यावेळेला युद्धनीती गेली होती कुठं? कर्ण शांत झाला. त्याच वेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की हे अर्जुना, या कर्णाला आत्ताच मारलास तर तो मरेल, अन्यथा तो तुम्हाला परत ऐकूच शकत नाही. त्याच वेळेला कर्णाला जाणवलं की आता आपल्यावर प्रहार होणार आहे, या अर्जुन आपल्यावर बाण सोडणार आहे. त्याच वेळेला त्यांना ब्रह्मास्त्र आठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ती आपल्या गुरुच्या शापामुळं कुठलीच विद्या त्याला म्हणजे आठवतच नव्हती. तिला विस्मरण घडत होतं. ब्रह्मास्त्र वारंवार तो आठवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु क्षणाक्षणाला तो प्रयत्न करत होता, परंतु त्याला ते ब्रह्मास्त्र आठवलं नाही. आणि झालं तसंच. भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनानं बाण सोडला. कर्णाला बाण लागला आणि कर्ण मृत्युमुखी पडला. ज्यावेळेला युद्धभूमीवर संध्याकाळ झाली होती त्याला प्रत्येक जण आपापल्या वारस येत होतं आणि त्या प्रेताला आपला अंत्यविधीसाठी घेऊन जात होतं. त्याच वेळेला हे पाची पांडव, भगवान श्रीकृष्ण आणि कुंती सुद्धा माता तिथं होती. युधिष्ठिर धर्मानं विचारलं आईला आपल्या की हे माते, याचे आई वडील काय येत नाहीत अजून ह्याला उचलायला? त्यावेळेला तिने सांगितलं की याचे आई वडील नाहीच, खरोखर ते आई वडील नाहीतच, त्यांनी सांभाळ केला होता, परंतु याला तुम्हालाच उचलायचं आहे, तुम्हीच याचे वारस आहात. युधिष्ठिरानं विचारलं, काय माते, काय बोलतेस तू? त्यावेळेला तिने सांगितलं की हा ज्येष्ठ पांडव होता, तुमचा थोरला भाऊ होता, त्यामुळे तुम्हालाच ह्याला उचलावं लागेल. सर्व पांडव रडू लागले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा डोळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा डोळ्यामधून टिप गळू लागली. भगवान श्रीकृष्णांनी कर्णाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला ते हळूवार गोंजारू लागले, डोक्यावर हात फिरवू लागले. त्याच वेळेला या युधिष्ठिराला मोठा राग आला आणि त्याने सांगितलं, हे माते, एवढा महापराक्रमी असणारा आमचा भाऊ, तू जर हे आम्हाला सांगितलं असतंस की हा तुमचा भाऊ आहे तर आम्ही युद्धच होऊन दिलं नसतं आणि हा आमच्या बरोबर महापराक्रमी भावाच्या बरोबर आम्ही राहिलो असतो आणि याला सिंहासनावर बसवून ह्याची सेवा केली असते. परंतु हे गुपित आमच्यापासून तू लपवून ठेवलंस, तर मी आता शाप देतो की इथून पुढं कोणत्याही स्त्रीच्या मनामध्ये कोणतंही गुपित राहणार नाही, जास्त काळ टिकणार नाही. आणि आपल्या आईला या युधिष्ठिरानं शाप दिला आणि आता आपण त्या शापाची प्रचिती पाहतच आहोत. आणि अशा प्रकारे या कर्णाचं शूरवीर महापराक्रमी असून सुद्धा अधपतन झालं. काय बरं याचं कारण होतं? तर एकच होतं की कुसंगतीला हा कर्ण लागला होता. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं होतं, परंतु कुसंगत किती वाईट असते. श्रीकृष्णाचा भक्त असणारा हा कर्ण, या कर्णाचं अधपतन झालं फक्त कुसंगतीमुळं. फक्त या प्रवचनातून एकच सांगण्याचा प्रयत्न आहे की केली तर चांगली संगत करा, अन्यथा संगतच करू नका. असं होतं या कर्णाचं आत्मचरित्र. रामकृष्ण हरी.